मित्रांनो, शुभ दुपारचे 11 वाजलेत आणि बिग रॉकला आलो आहे. मी पहिल्यांदा आलो आहे. एवढी वर्ष मनोरीला फिशिंग करतो आहे, पण बिग रॉकला कधी आलो नव्हतो. सुतारात बरोबर म्हणून आलो आहे. बघू पहिला स्पॉट, त्याच्यानंतर जमल्यास कधीतरी एकटे पण येऊ. इच्छा गावात गाडी मागे लावली पाहिजे होती असं वाटतंय मला. इच्छा घो. आईच्या गावात चांगला स्पॉट आहे. अशी आहे हवा, ऐसी है. मित्रांनो, पहिल्यांदा आपण आलो इकडे बिग रॉक. थोडंसं बघूया स्ट्रक्चर इकडचं, पण मस्त मस्त जागा आहे. इकडे ऑलरेडी कोणतरी बसून मासे फोडून गेला आहे. हो हो हो, जबरदस्त जबरदस्त. मित्रांनो, मासे कुठेच लागत नाही आहेत आणि अशात आपण या बिग रॉकला आलो आहे. प्रयत्न करायला आपल्याला हरकत नाही. जागा पण नवीन आहे.
आणि हे इथे अडकलं. मित्रांनो ढोमा आहे आणि ढोमे ॲक्च्युली एवढे प्रेमाने खात नाहीत. हा का खातोय मला माहिती नाही. लूरची मित्रांनो ॲक्शन बघू पहिली. पहिल्यांदाच लूर मारतोय. चांगला ड्राईव्ह होतोय खालून आपला. स्पॉट मित्रांनो खरोखर चांगला आहे. जागा ही पण एक ढोमा लागला आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय नाही. ज्या वेळेला मासे लागायला सुरुवात होतील त्यावेळेला इथे नक्की येऊ आपण आणि चांगले मासे इथे मिळतील. असा मारूया. हवा मित्रांनो ॲक्च्युली इथून अशी आहे म्हणून मगाशी मी त्या मागे मारत होतो. तिथे दगड आहेत थोडे. इथे पण असणार पण मारूया. आईच्या गावात हवेने पूर्ण लाईन झोल मारते आणि याला मोठा मासा लागला तर आपण अडचणीत येणार. अडकला अडकला दगड तिथे. आयलू 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 बघूया काय होतंय ते. आला 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 नशीब. मित्रांनो चायला ढोम आहे. ढोम्याशिवाय दुसरं काय आहे इच्छा गावात त्याच्या. पण मित्रांनो हे ढोमे उचलत नाहीत जोरात. हे टोचत बसलेत. हे पण थंड पडलेत वाटतं. नाही तर ढोमे फोडतात जोरात. सोडूया याला. तिसरा ढोमा लागला आहे. हे टाकल्या टाकल्या खात आहेत.
परत लागलाय. काय खरं नाही. चौथा डोमा. पाच डोमे मित्रांनो पकडले एका स्पॉटला आपण. आणि आशा आहे दुसरा कोणता तरी मासा लागेल, पण ह्या डोम्याने बेट ठेवलं पाहिजे दुसऱ्या माशाला खायला. मित्रांनो मासा बदलला पण साईज बदलली नाही. हा बघा, हा ग्रुपर आहे. आणि ह्याला सोडूया. ते सोडूया की डायरेक्ट सोडूया? ते सोडूया. पाणी आल्यावर जाईल तो ऑटोमॅटिक. इथे निडल फिश फिरत आहेत. लोकेशन बघून मित्रांनो मला पॉपर मारायची इच्छा झाली आहे. इथे खाली खडक आहेत, त्यामध्ये एखादा खाली मासा असेल तर तो पॉपरच्या आवाजाने बिग रॉक मित्रांनो एवढ्यासाठी म्हणतात. इथे मोठे मोठे दगड आहेत, पण हे इथे मध्ये स्ट्रक्चर आहे मोठ्या दगडांचं. तिथे एकदम मस्त जागा आहे. तिकडे इकडे हे दगड आहे आणि तिथे मेन रॉक आहे. पण जागा मित्रांनो खतरनाक आहे. मजा आली. मासे नाही लागले ठीक आहे, लागले नाही असं नाही, लागले पण बारके लागले. आणि जागा बदली करतोय आपण, तिकडे जातोय. बघू तिथे काहीतरी गेम होईल. थोडं बसून घेऊया मित्रांनो. जास्त वेळ बसायला मिळणार नाही कारण ह्या लाटा इथून येणार. लांब मारत नाही मी कारण इकडचा बिलकुल अंदाज नाही आहे मला. आणि अडकवून घ्यायचं नाही आहे. आधीच थोडासा आपण कंटाळलेलो आहोत, त्याच्यामुळे अडकलं तर मग इरिटेट होणार आपण. इरिटेड काय म्हणतात त्याला.
वर उचलायला अडकला होता तो. चायला ह्याला बघूनच मला भीती वाटते. मित्रांनो हा बघा, ह्याला डेंजर दिसतो हा. काय करू याला? पाय कापून टाकू याचा? नको, मी ना याचे काय डेंजर दिसतो या. याच्या पायाला केस आहेत. अरे ये लाईन नको उडू तुझ्या आईला. थांब, सोडतो तुला. डेंग्याने लाईन तोडायच्या मागे निघाला नशीब. तसं एक डेंगा तुटला. हे बघा, ही लाट इथून येणार आणि आपल्याला इथे हे बघा, हे सगळं बघावं लागते, नाहीतर आईच्या गावात इथून मागे हटलेलं बरं आहे. नवीन स्पॉट नाही तर भारी पडायचं आपल्याला. मित्रांनो इथे अडकणार, पण माझा नाईलाज आहे. इथे हे बोय आहे आणि पुढे जाळं आहे. पाण्यातून इथे मासे येतील तर ह्या बाजूनेच येतील, पण हे पाणी उथळ आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे मारूया तोंडावर, जिथून पाणी आतमध्ये येईल तिथे. पण अडकण्याचे चान्सेस भरपूर आहेत. जेवढी लॉंग कास्ट करता येईल तेवढी करू, किंवा मग तिकडे पण मारू शकतो, पण तिथे जावं लागेल. येस, त्या बोयाच्या दिशेने जाणार ते बेट. मित्रांनो अडकला, आयडिया केली आणि जाऊ दे, तोडूया. हो, आईच्या गावात लाईन पण एकदम कडक आहे. सरको मित्रांनो इथून पुढे पण जाऊ शकतो साईडने. खूप मोठा एरिया आहे, जागा आहे. आणि एकदा लो टाईड म्हणजे जे मायनसमध्ये लो टाईड असतात त्यावेळेला इथं आलं पाहिजे, ते माहीत पडेल खड्डे कसे आहेत. पहिली वेळ आपली. बिग कॅच काय झालेलं नाही आहे. इथे ढोमे लागले 5 आणि एक तो छोटा ग्रुपर. बाकी इथे काय नाही, पण स्पॉट जबरदस्त आहे. ॲक्च्युली आपली वेळ ही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही, पण मासे कुठेच लागत नाही आहेत. पाणी थंड आहे, त्याचा परिणाम इकडे पण होणार.